नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मागच्या वेळी आपण स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूलभूत हक्कांबद्दल बोललो होतो. ते हक्क खूपच महत्त्वाचे आहेत, पण आज आपण त्याही पुढे जाऊन काही गोष्टी समजून घेणार आहोत. आज आपण अशा हक्कांवर चर्चा करणार आहोत जे भारताच्या विविधतेचा आत्मा आहेत, म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक हक्क. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे हक्क केवळ पुस्तकातली अक्षरं राहू नयेत, यासाठी आपल्या संविधानाने कोणते एक संरक्षण कवच तयार केलं आहे, यावर आपण आज सखोल चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. कारण बघा, हक्क असणं ही एक गोष्ट आहे आणि ते हक्क कोणी हिरावून घेतल्यास त्यांना परत मिळवण्याची ताकद असणं ही दुसरी आणि खरं तर जास्त महत्वाची गोष्ट आहे. आजची आपली चर्चा याच ताकदीबद्दल आहे. ही ताकद नेमकी काय आहे आणि ती एका सामान्य नागरिकाच्या हातात कशी येते हे आपण उलगडून पाहूया. चला तर मग सुरुवात करूया धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काने. आपण शाळेपासून ऐकत आलोय की भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पण या शब्दाचा खरा आणि सखोल अर्थ काय आहे? कारण पाश्चिमात्य देशांमधल्या सेक्युलरिझमपेक्षा आपला दृष्टिकोन खूप वेगळा आहे, नाही का? हो, आणि हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये, विशेषतः अमेरिकेत, धर्मनिरपेक्षता म्हणजे चर्च आणि स्टेट यांच्यात एक पक्की भिंत आहे. म्हणजे सरकार धर्माच्या बाबतीत हस्तक्षेप करणार नाही आणि धर्म सरकारच्या बाबतीत. पण भारताचा दृष्टिकोन तो वेगळा आहे. आपल्या संविधानाने प्रिन्सिपल डिस्टन्स किंवा तत्वनिष्ठ अंतर या संकल्पनेचा स्वीकार केला आहे. तत्वनिष्ठांतर हे ऐकायला खूपच वेगळं वाटतंय. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की भारत सरकार कोणत्याही एका धर्माला अधिकृत मानणार नाही. तो कोणत्याही धर्माला झुकतं माप देणार नाही. पण त्याच वेळी जर धर्माच्या नावाखाली काही चुकीच्या, अमानवीय प्रथा सुरू असतील तर सरकार त्यात हस्तक्षेप करून त्या थांबवू शकतं. म्हणजे सरकार धर्मापासून पूर्णपणे अलिप्त नाही, ते एक विशिष्ट अंतर राखून गरजेनुसार हस्तक्षेप करू शकतं. अच्छा. म्हणूनच प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचं पालन करण्याचा, त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे, पण तो अमर्याद नाही. अच्छा, म्हणजे इथेच तो समतोल साधला जातो. पण या हक्कामध्ये धर्माचा प्रचार करण्याचा जो उल्लेख आहे तो अनेकदा वादाचा मुद्दा ठरतो. प्रचार करणं आणि धर्मांतर करायला भाग पाडणं यातली रेषा खूप धुसर आहे. यावर संविधानाने काही बंधनं घातली आहेत का? हो, आणि ती बंधनं खूप विचारपूर्वक घातलेली आहेत. संविधानाने 2 महत्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, ज्यामुळे या स्वातंत्र्याचा गैरवापर टाळता येतो. पहिली गोष्ट म्हणजे सरकार कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी नागरिकांवर कर लावू शकत नाही. म्हणजे लोकांकडून गोळा केलेला पैसा. हो, तो पैसा कोणत्याही एका धर्माच्या प्रचारासाठी वापरता येणार नाही. सरकारी खजिना सर्व धर्मांप्रती तटस्थ राहील. आणि दुसरी गोष्ट शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. जर एखाद्या शाळेला किंवा कॉलेजला सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत असेल तर तिथे धार्मिक शिक्षण सक्तीचं करता येत नाही. विद्यार्थ्यांना ते शिक्षण घ्यायचं की नाही याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. या 2 नियमांमुळे प्रचार आणि सक्ती यातलं अंतर स्पष्ट होतं. बरोबर. प्रचार म्हणजे तुमच्या धर्माची चांगली तत्व इतरांना सांगणं, पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य समोरच्या व्यक्तीचं असेल. अगदी. हे खूपच स्पष्ट झालं. म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य हे वैयक्तिक श्रद्धेचं संरक्षण करतं. पण भारत फक्त 1.4 अब्ज व्यक्तींचा देश नाही, तर हजारो समाजांचा आणि संस्कृतींचा एक महासागर आहे. या समूहांच्या ओळखीचं संरक्षण कसं होतं? तुम्ही बरोबर पुढच्या आणि तितक्याच महत्वाच्या हक्काकडे आला आहात, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. हा हक्क भारताच्या विविधतेत एकता या तत्वाचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. विचार करा, आपल्या देशात प्रत्येक काही किलोमीटरवर बोलीभाषा बदलते, खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. हो, सण उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलते. अगदी. हा हक्क याच विविधतेला जपण्यासाठी बनवला आहे. पण तो हे काम करतो कसा? म्हणजे कायद्याच्या भाषेत या विविधतेचं रक्षण कसं शक्य होतं? या हक्कामुळे प्रत्येक समाज घटकाला, मग तो भाषिक असो किंवा धार्मिक, आपली वेगळी भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा अधिकार मिळतो. हे महत्वाचं आहे, कारण बहुसंख्याकांच्या प्रभावाखाली अल्पसंख्याक गटांची ओळख पुसली जाण्याचा धोका असतो. बरोबर. हा हक्क त्यांना एक घटनात्मक आश्वासन देतो की तुमची ओळख सुरक्षित राहील. पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे हा हक्क त्यांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार देतो. शिक्षण संस्था म्हणजे याचा संबंध फक्त भाषा किंवा संस्कृती शिकवण्यापुरता आहे का? नाही, अजिबात नाही. हा मुद्दा खूप खोल आहे. भाषा आणि संस्कृती तेव्हाच जिवंत राहते जेव्हा ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते.
आणि त्यासाठी शिक्षण हेच माध्यम आहे. बरोबर. शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. या हक्कामुळे अल्पसंख्याक समाजाला अशा शिक्षण संस्था स्थापन करता येतात जिथे ते आपल्या मुलांना आधुनिक शिक्षणासोबतच आपली भाषा, आपलं साहित्य आणि आपली संस्कृतीच शिकवू शकतात. यातून त्यांची ओळखही टिकते आणि ते राष्ट्रीय प्रगतीतही सहभागी होतात. हे एक प्रकारचं सक्षमीकरण आहे. खरे म्हणजे हे हक्क एकाच वेळी वैयक्तिक श्रद्धा आणि सामूहिक ओळख या दोन्हींना जपतात. पण आता त्या कळीच्या मुद्द्याकडे येऊया. समजा हे सगळे हक्क आपल्याकडे आहेत, पण कोणीतरी, अगदी सरकारच, हे हक्क आपल्याकडून हिरावून घेत असेल तर मग काय करायचं? कारण उपाय नसलेला हक्क म्हणजे केवळ एक आश्वासन, नाही का? अगदी बरोबर. आणि इथेच भारतीय संविधानाचं खरं सौंदर्य आणि ताकद समोर येते. इथे येतो संविधानात्मक उपाय योजनांचा हक्क, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलं होतं. आत्मा आणि हृदय एवढे मोठे शब्द का वापरले असतील त्यांनी? कारण हा हक्क नसता तर बाकीचे सर्व हक्क केवळ एका कागदावरच्या निर्जीव घोषणा ठरल्या असत्या. हा हक्क स्वतः एक मूलभूत हक्क आहे, जो सांगतो की जर तुमच्या इतर कोणत्याही मूलभूत हक्काला धक्का लागला तर तुम्ही दाद मागण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता. थेट सर्वोच्च न्यायालयात? हो, तुम्हाला जिल्हा किंवा उच्च न्यायालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही थेट देशाच्या सर्वोच्च शक्तीकडे न्याय मागू शकता. थांबा, म्हणजे हा स्वतःच एक हक्क आहे की माझे हक्क पाळले गेलेच पाहिजेत? हे तर खूपच शक्तिशाली आहे. नेमका हाच मुद्दा आहे. हा हक्क न्यायालयावर एक बंधन टाकतो की त्यांनी नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण केलंच पाहिजे. न्यायालय म्हणू शकत नाही की आमच्याकडे वेळ नाही किंवा हे प्रकरण महत्वाचं नाही. अच्छा. नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करणं हे त्यांचं घटनात्मक कर्तव्य आहे. म्हणूनच हा हक्क इतर सर्व हक्कांचा संरक्षक आहे. तो एक प्रकारे मास्टर की आहे, जी बाकीच्या सर्व हक्कांच्या संरक्षणाचं दार उघडते. ठीक आहे, म्हणजे दार उघडण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचू शकतो. पण न्यायालय हे दार उघडल्यावर नक्की काय करतं? त्यांच्या हातात अशी कोणती जादूची कांडी आहे ज्यामुळे ते आपलं संरक्षण करू शकतात? इथेच गोष्ट खूप रंजक होते. न्यायालयाकडे जादूची कांडी नाही, पण त्यापेक्षाही शक्तिशाली कायदेशीर शस्त्र आहेत. यांना इंग्रजीत रिट्स आणि मराठीत न्यायालयीन आदेश म्हणतात. हे 5 प्रकारचे विशेष आदेश आहेत जे नागरिकांसाठी ढालीचं आणि तलवारीचं काम करतात. रिट्स? हे ऐकल्यावर वाटतं की आपण कुठल्या तरी कायदेशीर जंजाळात शिरत आहोत. आपण हे सोपं करून समजू शकतो का? नक्कीच. आपण याला नागरिकांचं इमर्जन्सी टूलकिट म्हणूया. प्रत्येक टूलचं एक विशिष्ट काम आहे. चला, आपण एका काल्पनिक परिस्थितीतून हे समजून घेऊया. समजा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला पोलिसांनी कोणत्याही ठोस कारणाशिवाय उचलून नेलं आणि त्याच्या कुटुंबाला काहीच माहिती दिली जात नाहीये. बापरे. अशा वेळी कोणतं टूल वापरायचं? ही तर खूपच गंभीर परिस्थिती आहे. इथे तर व्यक्तीच्या स्वातंत्र्याचाच प्रश्न आहे. बरोबर. इथे येतं पहिलं आणि सर्वात महत्वाचं टूल, बंदी प्रत्यक्षीकरण, हेबियस कॉर्पस. हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे शरीर हजर करा. शरीर हजर करा. हो, न्यायालय थेट पोलिसांना आदेश देतं की त्या व्यक्तीला आमच्यासमोर हजर करा. मग न्यायालय तपासतं की अटक कायदेशीर आहे की नाही. जर अटक बेकायदेशीर असेल तर त्या व्यक्तीला त्वरित सोडण्याचा आदेश दिला जातो. हा व्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वात मोठा रक्षक आहे. वा, म्हणजे हे चुकीच्या कारवाईला थांबवणारं टूल आहे. पण समजा या उलट परिस्थिती असेल तर, म्हणजे सरकार किंवा एखादा सरकारी अधिकारी काहीतरी चुकीचं करत नाहीये, पण जे करायला पाहिजे तेच करत नाहीये. उदाहरणार्थ, नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केलीच नाही आणि त्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरत आहे. इथे काय करायचं? खूप छान प्रश्न आहे. चुकीच्या कृतीला थांबवणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच योग्य कृती करायला भाग पाडणंही महत्वाचं आहे. यासाठी टूलकिटमधलं दुसरं शस्त्र आहे परमादेश, मॅन्डमिस. परमादेश? हो, याचा अर्थ आहे आम्ही आज्ञा देतो. जर एखादा सरकारी अधिकारी किंवा संस्था आपलं कायदेशीर कर्तव्य पार पाडत नसेल आणि त्यामुळे नागरिकांचे हक्क धोक्यात येत असतील, तर न्यायालय त्यांना ते काम करण्याचा परमादेश देतं. म्हणजे हे अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देणारं एक शक्तिशाली रिमाइंडर आहे. आता हे झालं कार्यकारी मंडळाबद्दल. पण न्यायव्यवस्थेचं काय? समजा एखादं कनिष्ठ न्यायालयच आपल्या अधिकारांच्या बाहेर जाऊन काम करत असेल तर? न्यायव्यवस्थेमध्ये स्वयंशिस्त राखण्यासाठीही 2 महत्वाची टूल्स आहेत. पहिला आहे प्रतिषेध, म्हणजे थांबवणे. थांबवणे.
हो. जर एखादं कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राबाहेरच्या खटल्यावर सुनावणी करत असेल, तर वरिष्ठ न्यायालय त्यांना थांबा असा आदेश देतो. आणि दुसरं आहे उत्प्रेषण, जे त्याही पुढे जातं. समजा कनिष्ठ न्यायालयाने अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्णय देऊनही टाकला, तर वरिष्ठ न्यायालय उत्प्रेषण आदेशाने तो निर्णय रद्द करतं आणि तो खटला स्वतःकडे मागवून घेतं. अच्छा. हे दोन्ही आदेश न्यायालयीन शिस्त आणि न्यायाची शुद्धता जपतात. हे तर खूपच सखोल आहे. म्हणजे एक प्रकारे सिस्टम स्वतःलाच दुरुस्त ठेवते. आता शेवटचं टूल, त्याचं नाव थोडं वेगळं आहे, अधिकार पृच्छा को वरंटो. हो, याचा शब्दशः अर्थ आहे कोणत्या अधिकाराने. कोणत्या अधिकाराने? समजा एखादी व्यक्ती सरकारी पदासाठी पात्र नसतानाही ते पद मिळवते आणि त्यावर काम करत असेल, तर कोणीही नागरिक न्यायालयात जाऊ शकतो. मग न्यायालय त्या व्यक्तीला विचारतं, तुम्ही कोणत्या अधिकाराने हे पद सांभाळत आहात? जर ती व्यक्ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही, तर तिला ते पद सोडावं लागतं. हे सरकारी पदांचा गैरवापर थांबवणारं एक महत्त्वाचं शस्त्र आहे. म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण आणि परमादेश हे प्रशासनाला जबाबदार धरतात. बरोबर. प्रतिषेध आणि उत्प्रेषण हे न्यायव्यवस्थेतील चुका सुधारतात. हो. आणि अधिकार पृच्छा हे सार्वजनिक पदं योग्य व्यक्तीकडेच राहतील याची खात्री करतं. हे तर नागरिकांच्या हातातील एक संपूर्ण संरक्षण प्रणाली आहे. नक्कीच. आणि ह्या सगळ्या चर्चेचा सार हाच आहे की हे मूलभूत हक्क आपल्याला केवळ अधिकार देत नाहीत, तर एक मोठी जबाबदारीही देतात. संविधानाने आपल्याला हे टूलकिट दिलं आहे, पण त्याचा वापर कसा करायचा, केव्हा करायचा, याची माहिती आणि जागरूकता आपल्यात असायला हवी. बरोबर. आपल्या हक्कांबद्दल जागरूक राहणं हे एक सक्रिय आणि जबाबदार नागरिक म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे. बरोबर. आणि इथे एक गोष्ट मला खूप महत्वाची वाटते. आपण नेहमी माझ्या हक्कांबद्दल बोलतो, पण आपले हक्क तिथेच संपतात जिथे दुसऱ्याच्या नाकाची सुरुवात होते. त्यामुळे आपल्या हक्कांचा विचार करताना इतरांच्या हक्कांचा आदर करणं ही तितकीच किंबहुना त्याहून अधिक महत्वाची जबाबदारी आहे. तर आज आपण धार्मिक स्वातंत्र्याच्या तत्वनिष्ठ अंतरापासून ते सांस्कृतिक हक्कांच्या सक्षमीकरणापर्यंत आणि शेवटी त्या सर्वांच्या संरक्षणासाठी असलेल्या न्यायालयीन टूलकिटपर्यंत एक महत्वाचा प्रवास केला. हो. आणि यातून हेच सिद्ध होतं की हे हक्क केवळ वैयक्तिक संरक्षण देत नाहीत, तर ते आपल्या लोकशाहीला आतून मजबूत करतात. जिथे नागरिकांना आपले हक्क सुरक्षित वाटतात, तिथेच खरी लोकशाही जिवंत राहते. या हक्कांची माहिती असणं हीच त्यांच्या अंमलबजावणीची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार. या स्रोतामध्ये विद्यार्थ्यांना वकील आणि न्यायाधीशांशी बोलण्यास सुचवलं आहे, जेणेकरून कायद्याची माहिती मिळेल. पण यावरून एक मोठा प्रश्न मनात येतो. न्यायालयाची पायरी तर शेवटची आहे. न्यायालयाच्या पलीकडे आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या सोसायटीमध्ये, अगदी सोशल मीडियावरही आपण एकमेकांच्या या मूलभूत हक्कांचा आदर करण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी कोणती छोटी छोटी पावलं उचलू शकतो. एखाद्याच्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं असो किंवा एखाद्याच्या श्रद्धेचा सन्मान करणं असो, आपल्या दैनंदिन जीवनात आपणच एकमेकांचे हक्क जपणारे पहिले संरक्षक बनू शकतो का? यावर नक्की विचार करा.